लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट 19वा हप्ता आज वाटप 26 जानेवारी रिपब्लिक डे गणतंत्र दिवसाच्या सर्व लाडक्या बहिणींना सर्व व्ह्यूअर्स सर्व सबस्क्रायबर्स सर्वांना आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, नाशिक असे एकूण 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये। ठीक आहे, तर आता या सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये आता वाटप होणार आहे 19वा हप्ता 26 जानेवारी गणतंत्र दिन स्पेशल। आता लाडक्या बहिणीला थेट 4500 रुपयाचं गिफ्ट, मकर संक्रांत बोनस, नवीन वर्षाचं गिफ्ट आणि 26 जानेवारीचं गिफ्ट हे तिन्ही बोनस एकत्र वाटप होणार आहे। 4500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणीला 3000 रुपये पाठीमागचे थकीत हप्त्याचे जमा होणार आहेत। सोबत जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होणार आहे। म्हणजे 3000 रुपये प्लस 1500 रुपये असे मिळून थेट 4500 रुपयाची रोख रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मेसेज पडणार आहे, पैसे आता वाटप होत आहेत आणि ही ऑथेंटिक अपडेट यूट्यूबवरती सर्वात अगोदर देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, जानेवारी हप्ता आजच वाटप होणार। सर्वात मोठी अपडेट, सर्वात जबरदस्त खुशखबर लाडकी बहीण योजनेसंदर्भात। लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत। पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे, मेसेज पडण्यास सुरुवात झालेली आहे। 26 जानेवारी गणतंत्र दिवस स्पेशल बोनस वाटप आता सुरू होत आहे। ही अपडेट आपण यूट्यूबला सर्वात आधी देत आहोत। तर बघा, त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता ऑफिशियल अपडेट आलेले आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जात आहे। मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब व एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आता सध्या महायुती सरकार सत्तेमध्ये आहे। महायुती सरकार म्हणजेच महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे आणि आता या योजनेसंदर्भात एक जबरदस्त अपडेट आलेली आहे। भरपूर महिलांना पैसे मिळणे बंद झालेले आहेत। बघा, भरपूर महिलांचे पैसे मिळणे बंद झालेले आहेत आणि यामुळेच आता ही अपडेट आलेली आहे। तर याचं कारण असं आहे की निदर्शनास आलं की भरपूर महिलांनी जी ई-केवायसी केलेली आहे त्यामध्ये बघा, ई-केवायसी करताना तुम्हाला काही प्रश्न विचारले गेले होते। तर या प्रश्नापैकी काही प्रश्नांची उत्तरे लाडक्या बहिणींनी चुकवलेली आहेत। भरपूर महिला अशा आहेत ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळणे बंद झाले होते आणि महिलांनी काय करावे त्या घाबरल्या होत्या, त्यांच्या मनामध्ये सर्व शंका होत्या। याच पार्श्वभूमीवरती आता महिला व बालविकास मंत्री आरती तटकरे मॅडम यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी बघा, आता लाभार्थी महिलांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे। आता या हेल्पलाईन नंबरचा बघा, योजनेशी संबंधित सर्व शंकांचे तक्रारीचे निवारण होणार आहे। बघा, हा नंबर आहे 181। या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणताही प्रॉब्लेम असेल, शंका असेल, अडचण असेल, ते सर्व त्याचं निवारण या नंबरवरती होणार आहे। ठीक आहे, हा विशेष हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन आणि या संदर्भात अपडेट ऑफिशियली दिलेले आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी। त्यांनी स्पष्ट केलेला आहे 181 हा नंबर या ठिकाणी तुम्ही लक्षामध्ये ठेवा। हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे, तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर विचारा। आता बघा, लाडकी बहीण योजना आजची अपडेट सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता 19वा हप्त्याचे पैसे पाठवलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींना पडला होता। याचं उत्तर आता समोर आलेलं आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आजची अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींना डबल हप्ता, ट्रिपल हप्ता जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे। आजची अपडेट अशी आहे की तुम्हाला जानेवारीचा हप्ता तर मिळणारच आहे, सोबत जे तुमचे थकीत हप्ते आहेत, मग नोव्हेंबरचा असेल, डिसेंबरचा असेल, हे सर्व हप्ते सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहेत आणि आजपासूनच हे हप्ते वाटप होणार आहेत। आजच 3 हप्ते सोबत वितरण सुरू झालेलं आहे। थेट 4500 रुपयाची रोख रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये हे वितरण चालणार आहे। सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हे गिफ्ट, हे पैसे आता वितरित होणार आहेत, वाटप होणार आहेत। सर्वच महिलांना हे गिफ्ट मिळणार आहे, हे पैसे मिळणार आहे। तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता करण्यात येत आहे स्पेशल गिव्हअवे, ज्यामध्ये तुम्ही जिंकू शकता 2 पैठणी साड्या। आता ह्या पैठणी साड्या नक्की कोणाला मिळणार तर बघा,
आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती सध्या सुरू आहे स्पेशल गिव्हअवे. ज्या दिवशी आपल्या यूट्यूब चॅनलवरती 200K पूर्ण होतील, म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर यूट्यूब फॅमिली पूर्ण होईल, ज्या दिवशी हे टार्गेट हिट होईल त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. बघा 200K होणार असल्यामुळे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडीचं हे गिफ्ट. हे गिफ्ट जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही रॅन्डम कमेंट पिक करणार. ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी 2 लकी विनर चूज केले जातील रॅन्डमली, आणि जे पण लकी विनर ठरतील त्यांच्या ॲड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून ह्या पैठणी साड्या पाठवल्या जातील. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असतील. त्यामुळे या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुंदर अशी कमेंट करायची आहे. त्यानंतर तुमचं सुद्धा सिलेक्शन याच्यामध्ये होऊ शकतं. तुम्ही सुद्धा लकी विनर ठरू शकता. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ठीक आहे. आता बघा 200K सबस्क्रायबरवरती आपण 2 पैठणी साड्या वाटप करणार आहोत, हे लक्षामध्ये घ्या. ज्या दिवशी 300K होतील तेव्हा 3 पैठणी साड्या, ज्या दिवशी 4 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी 4 पैठणी साड्या, आणि ज्या दिवशी 500K होतील 5 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी 5 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेक्स्ट येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा गिव्हअवे केला जाणार आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. चला तर आता आपण अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजना आजची सर्वात जबरदस्त, ऑथेंटिक आणि मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना बँक खाते निहाय पैसे जमा होण्याचा क्रम आलेला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात न्यू अपडेट आलेले आहे. तर पहिली यादी जाहीर झालेली आहे. सर्वात पहिले आता जानेवारीचा हप्ता वाटप होणार आहे, आणि मिळालेल्या माहितीनुसार सर्वात अगोदर हे पैसे जमा होणार आहेत सरकारी बँकांमध्ये. ठीक आहे, सरकारी बँका याच्यामध्ये मग स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक या सर्व बँकांमध्ये हे पैसे वितरित होणार आहेत. हे पैसे वाटप होणार आहे सर्वात पहिले जानेवारीचा हप्ता. दुसऱ्या क्रमांकाची यादी आहे, याच्यामध्ये असणार आहेत प्रमुख खाजगी बँका. मग या बँकांमध्ये समावेश आहे, त्या बँकांचं नाव तुम्हाला सांगतो. बघा HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक या प्रमुख खाजगी बँका असतील. यामध्ये टप्प्याटप्प्याने जानेवारीचा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यानंतर तिसरी यादी समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इतर बँका, मग याच्यामध्ये पेमेंट्स बँका शेवटी जमा होतील. IDFC फर्स्ट बँक, एव्ही स्मॉल फायनान्स बँक, इंडियन पेमेंट्स बँक, एअरटेल बँक या सर्व बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतील. तुमचं पोस्ट बँकेचं जरी अकाउंट असेल तरी सर्वात अगोदर लाभ तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. या बँका सोडून अदर कोणत्याही, म्हणजे इतर कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट जोडलेलं सुद्धा, बँक अकाउंट जोडलेलं सुद्धा, सर्वच बँकेमध्ये हप्ता वाटप होणार आहे. सर्वच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा महाराष्ट्र राज्यातील आता या 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील 3 टप्प्यामध्ये. पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील जिल्हे, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्हे, आणि त्यानंतर विदर्भ विभागातील हे 12 जिल्हे, 12-36. मग बघा मुंबई शहर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर, नाशिक, नंदुरबार, जालना, हिंगोली, बीड, धाराशिव, धुळे, जळगाव, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वाशिम अशा प्रकारे 36च्या आउट ऑफ 36 जिल्ह्यामध्ये हे गिफ्ट, हे पैसे वितरित होणार आहेत. सर्वच जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना आता जानेवारी महिन्याचा हप्ता पाठवला आहे. सर्व पात्र बहिणींना हे पैसे मिळणार आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींचा प्रश्न असा आहे की दादा आम्हाला नोव्हेंबर हप्ता मिळालेला नाहीये. आता हाच प्रश्न भरपूर बहिणींनी कमेंट सेक्शनमध्ये विचारलेला आहे. नोव्हेंबर हप्ता आम्हाला कधी मिळणार? त्यानंतर काही महिलांचं म्हणणं होतं की दादा आम्हाला नोव्हेंबर हप्ता तर मिळाला, परंतु आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला नाहीये. आता हाच प्रश्न भरपूर महिलांनी विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्यानंतर भरपूर महिलांचा कॉमन प्रश्न आहे की दादा आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला, डिसेंबरचा सुद्धा जमा झाला, मग आम्हाला जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? आणि काही महिलांचं म्हणणं आहे आम्हाला कोणताच हप्ता मिळाला नाही, नोव्हेंबर बी नाही मिळाला, डिसेंबर बी नाही मिळाला आणि जानेवारी बी नाही मिळाला. तर हे तिन्ही हप्ते आता तुम्हाला सांगतो कधी मिळणार. तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. तो पहिला हप्ता नोव्हेंबरचा, दुसरा हप्ता डिसेंबरचा, तिसरा हप्ता जानेवारीचा. तर हे तिन्हीच्या तिन्ही हप्ते तुम्हाला एकत्रचपणे जमा केले जाणार आहेत. हे लाडक्या बहिणींनो लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आता हे तुम्हाला कधी मिळतील हे तुम्हाला सांगतो. त्या अगोदर महिला व बालविकास मंत्री आरजी तटकरे मॅडम यांनी एक हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. ज्यांची KYC चुकलेली आहे किंवा कोणती शंका असेल, अडचणी असतील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या KYC संदर्भात, तर बघा
कोणती तुम्हाला तक्रार असेल, शंकांचे फोनवर कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवर तुम्ही मदत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर हा नंबर सुरू करण्यात आलेला आहे. काही हेल्पलाईन अडचण असेल बघा, लाडकी बहिणीसाठी हा हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. तुम्हाला कोणतीही शंका अडचण असेल तर त्याचे सगळे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार आहेत. तुम्हाला फक्त त्या नंबरवरती कॉल करायचा आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या, कोणतीही शंका असू द्या, कोणताही समस्या असेल तर या नंबरचा तुम्ही वापर करा. 181 या नंबरवर तुम्हाला हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. ठीक आहे, व्हॉट्सअप नंबर हा आहे. कोणतीही समस्या असेल तर तिथे तुम्हाला अपडेट दिली जाणार आहे. तसेच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केली आहे का, जर केली असेल तर तुम्हाला कायम लाभ जमा होणार आहे. नमस्कार, आजची अपडेट, जानेवारी हप्ता आता वाटप होणार आहे. जानेवारी हप्त्याचे पैसे कधी मिळणार, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जानेवारीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना हप्ता जमा होईल.